आदित्य ठाकरे, खोटारडे, आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलंय। लोकसभेत मतदारांची नावं गळाली, त्याची जबाबदारी घ्या, शेलार यांनी ठाकरेंना हे थेट आव्हान केलंय। तर आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना आशिष शेलार यांचं हे उत्तर। आयोगाने आपल्या महाराष्ट्रात आणली आणि मतदान करून घेतलेलं आहे, असं हे बोगस सरकार आपल्या डोक्यावर बसलंय। पण एक आहे की ह्या यादीप्रमाणे किती लोकांनी ह्यांच्या नावावर मतदान केलं असेल, ही गंभीर बाब आहे, ही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आता चला, मी एका बाजूला समजू शकतो की खूप वेळा काही कारण निवडणूक आयोग देईल की तुम्ही हे सुधारलं नाही, ते सुधारलं नाही, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे। पण हा जो घोळ आहे, हा नुसतं एरर नाहीये, हा फ्रॉड आहे, हा वोटिंग फ्रॉड आहे, हा निवडणुकीतला फ्रॉड आहे। आदित्य ठाकरे यांनी केलेलं प्रेझेंटेशन खुलं आव्हान आहे माझं। तुमच्या आकडेवारी समोर घेऊन या आणि सत्य परिस्थिती आम्ही सांगू। जनतेने आदित्यजी तुम्हाला नाकारलं आणि म्हणून त्याला खुलं आव्हान आहे, खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आदित्य ठाकरे यांना आम्ही सार्वजनिक पारितोषिक देऊ। कार्ड तुमच्याकडे आहे, घरी सगळ्यांकडे आहे, त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर, तो प्रत्येकाकडे आहे ना। आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तर होते। असे एपिक नंबर नसणारे देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत। हे लोक कोण आहेत, कुठून आले, का एपिक नंबर ह्याच्यावर नाहीये? कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे, काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा। मग ही गडबड पकडणार कोण? जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे, कारण निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतं। मग तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री होता त्यावेळेला नावं गाळण्याचा तुम्ही कार्यक्रम केला होता का? आणि म्हणून लोकसभेत तुम्हाला मिळालेली मतं ही कुठल्या मतांना गाळून तुम्ही मिळवली, हा माझा थेट आरोप आहे। आणि म्हणून त्याला खुलं आव्हान आहे।